महान्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. नेहमीप्रमाणेच आपण आज एका आगळ्या व्यक्तिमत्वाची ओळख करून घेणार आहोत. मास्मा उर्फ महाराष्ट्र सोलर मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनचे अध्यक्ष राजेश मुथासर यांना या क्षेत्रातील सौर ऊर्जा क्षेत्रातील वेगवेगळ्या घडामोडींबद्दल आपल्याला ते माहिती देणार. सर, आपलं स्वागत आहे आजच्या मुलाखतीवर. नमस्कार सर. नमस्कार सर. सोलरची जी अपरिहार्यता आहे तर या संदर्भात काय सांगाल? आता जर का आपण बघतो की गेल्या 3-4 वर्षापासून आपण ग्लोबल वॉर्मिंग हा शब्द बऱ्याच वेळेला ऐकतो. तर ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे काय हे पहिल्यांदा आपण थोडं समजून घेऊ की ज्यावेळेला ग्लोबल वॉर्मिंग आपण म्हणतो त्यावेळेला ॲटमॉस्फिअरमधलं CO2चं किंवा बाकीच्या टॉक्झिक गॅसेसचं हे प्रमाण वाढल्यामुळं पृथ्वीचं टेम्परेचर हे वाढतं. आणि याला बेसिक जे कारण आहे ते जर का आपण 2 कारणं बघितली तर इलेक्ट्रिसिटी जी आपण तयार करतो, जर का आपण भारताचं बघितलं तर 60% इलेक्ट्रिसिटी ही आपण कोळशापासून तयार करतो. आणि ज्यावेळेला कोळशापासून इलेक्ट्रिसिटी तयार होते त्याला 1 युनिट तयार करायला जवळपास 0.9 kg ऑफ CO2चं उत्सर्जन होतं. या व्यतिरिक्त जर का कार्बन डायऑक्साईड, या व्यतिरिक्त जर का पेट्रोल आणि डिझेल हे जर का आपण ट्रान्सपोर्टसाठी बऱ्याच ठिकाणी वापरतो आणि ह्याच्यातून जे उत्सर्जन होतं कार्बन डायऑक्साईड त्यामुळेही खूप मोठं पोल्युशन होतं. जर का ही समस्या जी जर का बघितली तर अख्ख्या जगाची ही समस्या आहे, भारताचीच नाही. आणि याचे जर का दुष्परिणाम बघितलं तर 4 वर्षामध्ये आपण बऱ्याच वेळेला बघतो की खूप काही दुष्काळ येऊन गेली, खूप काही वादळ येऊन गेलं, चक्रीवादळं आली, त्यानंतर कुठे कुठे पूर आलेत मोठे मोठे. आणि यामुळं जे 2 गोष्टी झाल्या, एकतर जे ॲग्रिकल्चरचं जे प्रोडक्शन आहे हे कमी झालं, म्हणजे धान्यांचा तुटवडा, आणि यावेळी ते पाण्याचाही काही वेळा तुटवडा होतो कारण ते पाणी कुठं असतं कुठं भरपूरच होतं. तर अशा ह्यासाठी जर का आपल्याला ह्या सगळ्या पर्यावरणापूर्वक गोष्ट जर का करायच्या असतील तर सोलरचा वापर आपण बऱ्याच ठिकाणी करून हे कार्बन डायऑक्साईडचं उत्सर्जन आपण कमी करू शकतो. जर का आपण बघितलं तर 50 ते 60% कार्बन डायऑक्साईडचं उत्सर्जन ह्या 2 गोष्टींमुळे होतं. आणि ही सगळी गोष्ट जगाच्या लक्षात आल्यानंतर बऱ्याचशा मीटिंग झाल्या ज्या, आणि त्या मीटिंगमध्ये नंतर आपल्या इथे जे भारतामध्ये पंतप्रधान मोदींनी जे टार्गेट डिक्लेअर केलं होतं ते 2022पर्यंत 175 गिगावॉटचं टार्गेट डिक्लेअर केलं होतं. आणि 2030पर्यंत 450 गिगावॉट इलेक्ट्रिसिटी ही रिन्युएबल एनर्जीमधून तयार करायचं टार्गेट आपण घेतलेलं आहे. तर असं खूप मोठं पोटेन्शियल सोलरला आहे की ज्याच्यामुळं आपल्याला पोल्युशन आणि पर्यावरणपूरक एनर्जी मिळेल. सर, मास्मा म्हणजे महाराष्ट्र सोलर मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ही एक अत्यंत शिखर संघटना आहे आपल्या क्षेत्रातली, तर त्याचं आपण नेतृत्व करता. तर आपण या संघटनेबद्दल काय सांगाल की ओळख करून द्यायला? महाराष्ट्र मॅन्युफॅक्चरिंग जे असोसिएशन आहे, सोलर असोसिएशन आहे, ही गेल्या 2000मध्ये स्थापन झाली. आणि बेसिकली या स्थापन करायचा जो उद्देश होता तो उद्देश मेन म्हणजे की सोलरमध्ये कामं करणारे जे व्यावसायिक आहेत की ज्यातले मॅन्युफॅक्चरर्स आहे, इन्स्टॉलर आहेत किंवा जे डीलर डिस्ट्रीब्युटर आहे, सगळ्यांना एकत्र घेणं आणि त्यांना लागणारे ट्रेनिंग देणं किंवा त्यांना क्वालिटी इन्स्टॉलेशन्स कसे होतील याबद्दल गायडन्स करणे. त्यानंतर ज्या गव्हर्नमेंटच्या पॉलिसी आहेत त्या पॉलिसी त्यांच्यापर्यंत पोहोचवणं. त्यानंतर ह्या ज्या पॉलिसी आहेत रिन्युएबल एनर्जीच्या, त्या पॉलिसी ज्यावेळेला तयार करतं आहे केंद्र सरकार किंवा राज्य सरकार, त्यावेळेला त्याला लागणारे इनपुट्स देणे आणि ती पॉलिसी चांगल्या पद्धतीने कशी होईल यासाठी प्रयत्न करणे, अशा पद्धतीने हे करतो. आणि आत्ता जर का बघितलं की याचा खूप मोठा प्रसार झालेला आहे या असोसिएशनचा. आणि ऑल ओव्हर महाराष्ट्र जवळपास आम्ही 5 चॅप्टर्स आहेत, विदर्भ, नॉर्थ महाराष्ट्र, वेस्ट महाराष्ट्र, मराठवाडा, मुंबई, पुणे असे भरपूर, आणि जवळपास 2 ते 3 हजार लोक आमच्याबरोबर आहेत. आणि याशिवाय 1 लाख लोक जी याच्याशी रिलेटेड आहेत ती सगळी आमच्याबरोबर आहेत. सर, राज्य सरकारनं नेट मीटरिंगबाबत एक समिती गठीत केली आहे, तर त्या समितीची उद्दिष्ट काय आहेत? बेसिकली तुम्ही जर का थोडं बघितलं की एखादी आपण जर का बघतो की आत्ताची जी समस्या ग्लोबल ही जगाची आहे, आणि जग जर का राहिलं तरच आपला देश राहील, आणि देश राहिला तर राज्य, आणि राज्य राहिला तर आपले ज्या ऑर्गनायझेशन आहे. त्यामुळे कशाच्या एकाच्या प्रॉफिट किंवा लॉसचा हा फायदा नाही आहे. तर ज्यावेळेला आता ह्या केंद्र सरकारने ज्या काही योजना तयार केल्या आणि ह्या राबवायच्या राज्य सरकारला, आणि राज्य सरकारला राबवताना 3 असोसिएशन जे आहेत किंवा 3 ऑर्गनायझेशन आहे यांचा महत्त्वाचा रोल आहे. एक आहे मेडा, दुसरी आहे MSCDCL, आणि तिसरी आहे मास्मा की जी असोसिएशन आहे जी सोलर बिझनेस जे ॲक्च्युली इम्प्लिमेंटेशन करतात त्यांची असोसिएशन आहे. ह्या तिघांनी जर का मिळून हे काम केलं तर हे खूप चांगल्या पद्धतीने होऊ शकतं आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन चांगलं होतं हे लक्षात आलं आमच्या. आणि त्यानंतर आम्ही
ह्यासाठी सगळ्यांना एकत्र घेण्याचा भरपूर प्रयत्न केला. त्यानंतर MSCDCLनी पण आम्हाला हात दिला. MSCDCL आणि मास्मा त्यात हे जे काही प्रॉब्लेम्स होते, ह्याच्या रिलेटेड नेटवर्कचे इश्यूज होते किंवा हे सोडवण्यासाठी ही एक कमिटी स्थापन केली. आणि ज्यावेळेला बघतो की खालच्या ग्राउंड लेवलला जे प्रॉब्लेम्स आहेत ते प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह होतील यासाठी आम्ही सगळे बसून एकत्र करू आणि ही सिस्टीम नेटमेटरिंगचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत सॉल्व्ह होतील, त्याची ट्रान्सपरन्सी येईल आणि सिम्पल होईल आणि त्यामुळे सोलरचे इन्स्टॉलेशन्स वाढतील. याशिवाय ज्या सबसिडी रिलेटेड जे काही प्रोजेक्ट आहे यातल्या ज्या काही अडचणी आहेत ह्या पण कशा दूर होतील यासाठी आम्ही एकत्ररित्या काम करणार आहोत. सर, राज्य वीज महामंडळाचे जे अधिकारी आहेत, वेगवेगळा त्यांचा कामगार वर्ग आहे, नेट मीटरिंगबाबत खूप उदासीन असतात, असं का? ह्याची दोन कारणं आहेत. एक तर ज्यावेळेला वरची जी पॉलिसी किंवा वरचे जे काही रूल्स किंवा जे काही त्यांचे डिसिजन आहे खालच्या लोकांपर्यंत पोहोचत नाही. आणि ज्यावेळेला खालच्या माणसाला असं कधी कधी भीती वाटत असेल, म्हणजे मला माहीत नाही पण अशी त्यांच्या मनात भीती असेल की बाबा सोलरचे प्रोजेक्ट्स केल्यामुळं आमचा कस्टमर निघून जाईल आणि आमचं रेव्हेन्यू जाईल, हा एक त्यांच्या मनातली भीती असू शकते. त्यामुळं मे बी असू शकेल. आणि काही ज्या काही SOPs बनवणं किंवा प्रॉपरली ही सिस्टीम कशी आहे हे शेवटपर्यंत समजून सांगणं, हे जर का प्रॉपरली झालं तर मला वाटतं हा जो प्रॉब्लेम आहे हा सॉल्व्ह होईल आपला. सौर ऊर्जेबाबत सर्वसामान्यांमध्ये अतिशय उत्सुकता निर्माण झालेली आहे, पण याच्या किमती त्यांच्या आवाक्यात नाही आहेत, तर त्या कधी आवाक्यात येऊ शकतात? किमतीचं जर का बघितलं तर आपण गेल्या बऱ्याच वर्षापासून ह्या किमती कमी होत आल्या आहे. म्हणजे जर का पाठीमागच्या 8-10 वर्षापूर्वीच्या किमतीने आजच्या किमती बघितल्या तर ड्रास्टिकली खूपच कमी आहेत. आणि तसं बघितलं तर ह्या खरं तर परवडण्यासारख्या आहेत की नॉर्मल ज्या माणसाला. फक्त याचा प्रॉब्लेम काय असतो की याला वन टाईम इन्व्हेस्टमेंट करावी लागते, त्यामुळे ती अमाऊंट ह्या माणसालाही जास्त वाटते. त्यामुळे त्याला असं वाटतं की हे महाग आहे. पण जर का एक 25 वर्षाचा सगळा आपण विचार केला तर ही खूप चांगली सिस्टीम आहे आणि चांगल्या पद्धतीने ती एंड कस्टमरला परवडू शकते. भारतासारखा खंडप्राय देशामध्ये सौर ऊर्जेची प्रचंड मुबलकता असतानासुद्धा आपण या क्षेत्राच्या वापराबाबत कमी का आहोत? ह्यामध्ये थोडंसं पॉलिसीज जर का ह्या केंद्र सरकारने केलेल्या आहेत किंवा राज्य सरकारने केल्या आहेत, म्हणजे एका संगनमताने चांगल्या पॉलिसीचं हे इम्प्लिमेंटेशन झालं किंवा या प्रोसिजर थोड्या सुटसुटीत झाल्या तर मला वाटतं नक्कीच भारत हा नंबर 1 देश बनेल त्याच्यामध्ये. सर, सौर क्षेत्राचा वाढता वापर आपल्या इथं असला तरी त्याची जी इक्विपमेंट्स आहेत, मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स आहेत, ती सर्व चीन आणि तैवान या देशांमध्ये आहेत, तर आपल्याला त्यांच्यावर अवलंबून राहावं लागतं. तर हे परावलंबित्व कसं संपू शकतं? नाही, आता आपण बऱ्यापैकी ॲक्टिव्हिटीज ह्या चालू केल्या आहेत. मेक इन इंडियाच्या खाली आपण बऱ्याचशा ॲक्टिव्हिटी आणि केंद्र सरकारने बऱ्याचशा इन्सेंटिव्ज केलं की जर का तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग इंडियामध्ये केलं की तुम्हाला हा GSTमध्ये इन्सेंटिव्ह आहे, ह्याच्यामध्ये इन्सेंटिव्ह आहे, अशा बऱ्याचशा काही स्कीम्स आणल्या आहेत. त्यांनी बऱ्याचशा सबसिडीज आणल्या आहेत. त्यामुळं पुढच्या काही काळामध्ये मला असं वाटतं की हे आपलं त्यांच्यावर अवलंबून राहणं हे कमी होईल आणि मॅक्झिमम प्रोडक्शन हे इंडियामध्ये होईल. सर, सौर ऊर्जा निर्मिती हे तर एक महत्त्वाचं उद्दिष्ट आहे, त्या संदर्भातली इंडस्ट्री पण आपल्या इथं तयार झाली. पण सौर ऊर्जा, जास्त झालेली सौर ऊर्जा साठवणं, पॉवर बँकिंग हे जो म्हणतो आपण, तर ती इंडस्ट्री पण ह्याला पर्यायानं तयार होती आहे, तर त्याची प्रगती काय? नाही, जर का आपण बघितलं की आत्ता जर का बघतो की सोलर एनर्जी ही दिवसा अवेलेबल असते आणि दिवसाच आपल्याला वापरावी लागते ती. तर जर काही रात्री वापरायची असेल तर स्टोरेज ही गरजेची आहे. आणि जर का आपण हे स्टोरेज कशात करतो तर बॅटरीमध्ये करतो. आणि आत्ताची जर का बॅटरीची कॉस्ट बघितली तर ही थोडीशी हायर आहे. याला रिकेरिंग एक्सपेन्सेस आहे. म्हणजे जर का नॉर्मल बॅटरी घेतली तर 4 वर्षात 5 वर्षात ती चेंज करावी लागते. पण याच्यामध्ये आता भरपूर पद्धतीने डेव्हलपमेंट झालेली आहे. जर का आता रिसेंट बघितलं लिथियम फॉस्फेटच्या ज्या लिथियम आयन लिथियम फॉस्फेट बॅटरी झाल्या आहेत, ह्या बॅटरीचं लाईफ जवळपास 10 ते 12 वर्ष आहे. आणि त्याची साईज पण कमी आहे. आणि यात अजूनही भरपूर काही संशोधन चालू आहे आणि पुढच्या काही काळामध्ये नक्कीच कॉस्ट इफेक्टिव्ह आणि चांगलं सोल्युशन ह्याच्यात नक्कीच डेव्हलप होईल. सर, आपला मगाशी उल्लेख झाला त्यानुसार सर्वसामान्यांच्या आवाक्यात हे सगळं क्षेत्र येण्यासाठी वेगवेगळ्या बँकांनी, नॅशनलाइज बँकांनी पुढे येणं तेवढंच गरजेचं आहे, पण त्या तशा पुढे येताना दिसत नाहीत. बेसिकली नॅशनलाइज बँका ह्या सोलरसाठी लोन द्यायला भरपूर रिलक्टंट असतात. म्हणजे त्यांचा बेसिकली ह्यासाठी थोडीशी त्यांनी पुढं येण्याची गरज आहे. जर का आता नॉर्मली आपण माणूस बघतो की एखादा बंगला आहे आणि त्याला 2-2.5 लाखाचं सोलर लावायचं आहे किंवा इंडस्ट्री आहे त्याला 10 लाखाची सोलर लावायचं आहे, तर बेसिकली लोक विचार करतात की हे जर का मला लोन मिळालं, माझं कॅपिटल ब्लॉक न होता जर का ह्या सिस्टीम लागल्या तर मी ह्या प्रिफर्ड करेल.
आणि यासाठी जर काही नॅशनलाइज बँका थोड्याशा पुढं आल्या, केंद्र सरकारने त्यासाठी भरपूर काही सर्क्युलर्स पण पूर्वी काढले होते की तुम्ही हाऊसिंग रेटनी ह्यांना लोन द्या, पण ते प्रॉपरली इम्प्लिमेंट होत नाही. पण मला वाटतं याच्या पुढच्या काळात जर का नॅशनलाइज बँका पुढं आल्या तर अजून मोठा प्रसार याचा होईल. सौर क्षेत्राबाबत सरकारची धोरणं लवचिक आहेत का पुरेशा प्रमाणात? आता खरं तर खूप काही लवचिक धोरणं केली आहे, केंद्र सरकारने खूप लवचिक केली आहे. फक्त हे प्रॉपरली त्याचं जर काही इम्प्लिमेंटेशन झालं, ग्राउंड लेवलपर्यंत ते प्रॉपरली आलं तर नक्कीच हे होईल. पण केंद्र सरकारची धोरणं ही खूप लवचिक आहेत ह्या संदर्भात. सरकारकडून आपल्या आणखीन काय अपेक्षा आहेत? केंद्र सरकारने आता आमच्या की एकतर ह्याला जो फायनान्स लागतो, तो फायनान्स जे जर का आपल्याला सोलर जर का मोठ्या प्रमाणावर करायचं असेल तर फायनान्स एजन्सी, फायनान्स अवेलेबल करून देणं हे खूप गरजेचं आहे. आणि या व्यतिरिक्त ज्या काही सबसिडीच्या म्हणजे स्कीम्स असतील किंवा बाकीच्या काही स्कीम्स असतील, ह्या थोड्याशा सिम्प्लिसिटीने बनवल्या तर याचं इम्प्लिमेंटेशन अजून चांगलं होईल. मास्माच्या आपल्या संघटनेच्या अध्यक्षांसह बाकीच्या जे सदस्य मंडळी आहेत तर त्यांना जाणवणाऱ्या विशिष्ट काही अडचणी आहेत का की त्या सोडवणं गरजेचं आहे? म्हणजे ह्या सोलरच्या म्हणजे तुम्हाला सरकारनं मिळणारा पाठिंबा किंवा तांत्रिक कौशल्य यातलं जे सकुशल असं जे इंजिनियर्स मिळणं अपेक्षित आहे किंवा मनुष्यबळ मिळणं अपेक्षित आहे, त्या संदर्भात काही आपल्या अडचणी आहेत का? नाही, यासाठी आम्ही बऱ्याचशा ॲक्टिव्हिटीज आम्ही पण करत आहोत. म्हणजे मॅनपॉवर तयार करणं, त्यांना ट्रेनिंग देणं, आणि बऱ्याचशा या NGO किंवा बऱ्याचशा फर्म्स यासाठी प्रयत्नशील आहेत की ज्यांना सोलर बिझनेस, आम्ही पण आत्ता ज्यावेळेला मेंबरशिप करतो त्याला बरेचसे स्टुडंट मेंबरशिप करतो, त्यांना ट्रेनिंग्स देतो. आणि जे काही नवीन बिझनेसमन यात येऊ पाहतात त्यांनासुद्धा आम्ही पुढं कसं त्यांना गायडन्स करायचा प्रयत्न करतो. सर, महान्यूज मराठीला आपण दिलेल्या माहितीबद्दल आपला आभारी आहे. नमस्कार सर.